70% तुमची डेव्हलपमेंट आम्हाला झाडाच्या याच्यामध्ये दिसते. झाड बघितलं आज माझ्या 100 फुटाच्या पुढे असतील. हो हो सर. 100 फूट. आज पहिलं काय होतं की तुमचं झाड फक्त पोल पासून 1 फूट बाहेर होतं पान. काय एक फूट. काय होते नाही पण सरासरी 1 फूटभर पान होतं. आता तुम्ही जर बघितलं तर ह्या पानाची उंची कमी कमी 4 फुटाच्या पुढे, 4-4.5. आणि जाडी बघा ना पानाची कशी ठेवा. आणि एकदम स्ट्रेट आहे. तेच नाही तर पान जाड पण आहे, नुसतं लांब पण नकोय पान, रुंद आणि त्याच्यात गर पण पाहिजे, जाडी पण पाहिजे. म्हणजे 2 वर्ष वाया गेले, पण ह्या वर्षी असं वाटतंय का आपण त्या 2 वर्षांना भरून काढू. हो नक्कीच. 2 वर्ष भरून माझं काढू. टार्गेट तर 40 टनाच्या आसपास आहे या वर्षी. आणि उत्पन्न काय निघाल पहिल्या वर्षी? काय नाही 2.5 टन निघाला फक्त पहिल्या वर्षी. आणि दुसऱ्या वर्षी? दुसऱ्या वर्षी आता फक्त 15 टन काहीतरी. 15 टन निघाला. पोल किती म्हणले? 1300 पोल आहे. 1300 पोलला 15 टन. आपले सर 400 का 450 पोलला 15 टन माल निघाला. आपले बरेच शेतकरी ज्यांनी SBT वापरले त्यांनी, कोल्हापूर शेतकरी असतील, आपले कर्नाटक शेतकरी असतील किंवा सांगलीतले शेतकरी असतील. सर नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या एकदा. माझं नाव प्रदीप त्र्यंबक पाटेकर, राहणार बोपले, तालुका मोहोळ. सर एक म्हणजे शेतीमधल्या अतिशय उच्च पदावर तुम्ही काम केलं, एक कृषी अधिकारी म्हणून तुम्ही काम बघितलंय. आणि आज आपण तुमच्या ड्रॅगन फ्रूटच्या एक प्लॉटमध्ये आहोत. साधारण 3 वर्षाचा ड्रॅगन फ्रूट, आपण जसे चर्चेमध्ये आपल्या आले की 3 वर्षापासून आपण ड्रॅगन फ्रूटमध्ये काम करताय. तर 2 वर्षाचा अनुभव जो तुम्ही सांगितला आहे आणि आता ह्या वर्षातला अनुभव SBT बरोबरती तुम्ही ज्यावेळेस तुम्ही नाळ जोडली, तर तुमचा मनामन म्हणजे जे आता तुम्ही केलंय आणि इथं मागे जे करत होते त्याच्यामध्ये काय तफावत जाणवत? भरपूर तफावत. आणि उत्पन्न काय निघाल पहिल्या वर्षी? काय नाही 2.5 टन निघाला फक्त पहिल्या वर्षी. आणि दुसऱ्या वर्षी? दुसऱ्या वर्षी आता फक्त 15 टन काहीतरी. 15 टन निघाला. पोल किती म्हणले? 1300 पोल आहे. 1300 पोलला 15 टन. आपले सर 400 का 450 पोलला 15 टन माल निघाला. आपले बरेच शेतकरी ज्यांनी SBT वापरले त्यांनी, कोल्हापूर शेतकरी असतील, आपले कर्नाटक शेतकरी असतील किंवा सांगलीतले शेतकरी असतील. आता समाधान सर स्वतः प्लॉट बघितलेले आहे काही. म्हणजे 2 वर्ष वाया गेले, पण ह्या वर्षी असं वाटतंय का आपण त्या 2 वर्षांना भरून काढू. हो नक्कीच. 2 वर्ष भरून माझं काढू. टार्गेट तर 40 टनाच्या आसपास आहे या वर्षी. आल्यानंतर तुम्हाला झाडामध्ये तुमच्या अनुभवानुसार काय बदल वाटतो? खूप बदल आहे, भरपूर बदल. तर ते बदल तुम्ही सांगा बुवा, काय काय दिसले बदल? ग्रोथच ते फांद्यांची संख्या, फांद्यांची साईज, जाडी असेल, फांद्यांची जाडी हे असेल भरपूर. आणि हेल्दी आहे ना, कुठेही करपाने काही नाही. आता पावडरचं मारून 8 दिवस झाले, तुम्ही म्हणता 8-10 दिवस झाले, बरोबर नाही? आणि आता ऊन पण वाढायला चांगली सुरुवात झालेली. यावर्षी माझ्या मते उन्हाळा खूप चांगला राहील असं मला तरी वाटतं. एकंदरीत आता फेब्रुवारी आणि महिन्यात विशेष म्हणजे पान कुठं सुद्धा माझं पिवळं नाही. पिवळं नाही, म्हणजे damage पूर्ण नाही. प्लॉट मध्ये बाहेरचं ऐकलं मी, हा. बरीच पानं पिवळी वगैरे हो. दिसतात. सर कशी ट्रीटमेंट चालू आहे सरांना? सुरुवातीला 19-19, 24-24, 19-19 पहिल्यांदा दिलं, परत 12-61 दिलं, परत 24-24 दिलं आणि परत 18-46. 1800. म्हणजे आता रेस्ट मध्ये जेव्हा आता हा समजा ड्रॅगनचं पीक घेतलं आपण, जेव्हा हार्वेस्ट होतो माल आणि हार्वेस्ट झाल्यानंतरच सांगितलं. रेस्टची आपण तयारी करतो, तर त्यामध्ये आपला हे काय असतं फोकस की जास्तीत जास्त फुटवे निघाले पाहिजे त्यासाठी ह्या नवीन. grade- म्हणून ह्या ग्रेड आपण त्या दिलेल्या आहे. शक्ती 19 असेल, बाहुबली 61 असेल आणि गोल 24. हे तिन्ही ग्रेड तुमचा फुटवे काढायचं आणि फुटवा तो जाड करायचं दिसतंय काम ना. करतो. आता आज जर बघितलं तर एकदम 4-4, 5-5 फुटाचे तलवारीसारखं पानं पाने दिसतात आणि ना. जमिनीला भिडले ना, म्हणजे- म्हणजे अगदी वरून खालपर्यंत आलेले बघा. पानं आता मातीला टेकायला लागलेली बघा. पहिले झाड बघितलं होतं, त्याचे फोटो पण असतील कदाचित आपल्याकडे. माझ्या मते याच्यात फुटवा नव्हता, एवढा फुटवा नव्हता. 70% तुमची डेव्हलपमेंट आम्हाला झाडाच्या याच्यामध्ये दिसते. झाड बघितलं आज माझ्या 100 फुटाच्या पुढे असतील. हो हो सर. 100 फूट. आज पहिलं काय होतं की तुमचं झाड फक्त पोल पासून 1 फूट बाहेर होतं पान. काय एक फूट. काय होते नाही पण सरासरी 1 फूटभर पान होतं. आता तुम्ही जर बघितलं तर ह्या पानाची उंची कमी कमी 4 फुटाच्या पुढे. चार 4.5. आणि जाडी बघा ना पानाची कशी ठेवा. आणि एकदम स्ट्रेट आहे. तेच नाही तर पान जाड पण आहे, नुसतं लांब पण नकोय पान, रुंद आणि त्याच्यात गर पण पाहिजे, जाडी पण पाहिजे, बरोबर नाही? आता ज्यावेळेस म्हणजे त्यावेळेस प्रॉब्लेम होता आपला झाड सुकायचं, निमाटोडचं वगैरे. आता किती प्रमाण राहिले असं काय वाटतं तुम्हाला बागेमध्ये? नाही. या वर्षी काहीच वाटलं नाही तसं. आता पूर्ण 100% बाग कव्हर झाली. कव्हर झाली. खूप चांगली माहिती दिली सर. तुमचं एकदा नाव आणि नंबर द्या
जेणेकरून तुम्हाला शेतकऱ्यांशी बोलता येईल आणि शेतकऱ्यांना थोडंसं मार्गदर्शन करता येईल, तुमच्याकडून त्यांना काहीतरी नवीन मिळेल. माझं नाव प्रदीप त्र्यंबक पाटेकर, राहणार बोपले, तालुका मोहोळ. माझा मोबाईल नंबर आहे 9923 10 68 27. बरोबर. सर समाधान सरांच्या बाबतीत मार्गदर्शन बाबतीत तुम्हाला काही कमी किंवा ते काही म्हणजे टाळाटाळ असं काय वाटतंय का? आपल्या SBTचे नाही, डिस्ट्रीब्युटर काय- जे आहे नाही, नाही. ते महाराष्ट्रभर असू द्या, आता समाधान सर समोर बसले म्हणून मी त्यांचा उल्लेख केला. नाही केला ना, मला पाहिजे ती जागेवर मिळते. म्हणजे सर्व्हिसच्या बाबतीत सर्व्हिसच्या बाबतीत कुठेही कमी नाही, बरोबर की नाही सर? म्हणजे शॉपचं नाव आणि नंबर सांगा. माझं नाव समाधान सौदागर बेडगे. माझं कृष्णा ॲग्रो हे नावानं शॉप आहे माणगावमध्ये. माझा मोबाईल नंबर 7767 85 77 94. बरोबर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, अशाच नवीन पिकांबद्दल आपल्याला मार्गदर्शन हवं असेल आणि त्या पिकाची म्हणजे अगदी लागवडीपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत सविस्तर माहिती पाहिजे असेल तर आपले सॉईल बुस्टर टेक्नॉलॉजी या नावाने यूट्यूबवर चॅनल आहे. तसंच इंस्टाग्रामवर सुद्धा आपला सॉईल बुस्टर नावाने चॅनल आहे. त्याच्यावर असंख्य शेतकऱ्यांचे 5 वर्षात आपण जे काम केलं आहे महाराष्ट्रभर, तर सर्व पिकांच्या बाबतीत अनुभव आपण आणि शेतकऱ्यांच्या नाव, पत्ता आणि फोन नंबरसह त्यांच्या मुलाखती दिलेल्या आहे. तुम्ही कधी त्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ बघून त्या शेतकऱ्याशी बोलू शकता, त्या पिकासंदर्भात मार्गदर्शन घेऊ शकता. बरोबर. त्यानंतर आपले ऑफिसचे नंबर मी सांगतो, त्या नंबरवर पण तुम्ही कधी पण कॉल करून संबंधित पिकाबद्दल तुम्ही माहिती विचारू शकता. संपर्क क्रमांक आहे 7643 91 27 27, 7643 92 27 27 आणि 7643 93 27 27. बरोबर. खूप अशी चांगली माहिती दिली. तुमच्या दोघांचे खूप खूप धन्यवाद.